नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो। नोकरीच्या शोधात आहात तर सरकारी नोकरीची सुवर्ण संधी पुन्हा तुमच्यासाठी उपलब्ध झालेली आहे। सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे। 5 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे। महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग खात्याअंतर्गत गट अ पदाची भरती घेण्यात येत आहे। ऑफलाईन पद्धतीने अर्ज दिलेल्या पदासाठी सादर करायचा आहे। या पदासाठी वेतन तुम्हाला 40,000 ते 75,000 रुपये पर मंथ असणार आहे, तेव्हा नक्की तुम्ही या पदासाठी प्रयत्न करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये या पदासाठी किती जागा आहे, शिक्षण पात्रता काय लागणार आहे, वयमर्यादा काय असणार आहे, अर्ज फी किती लागणार आहे, अशी संपूर्ण भरतीबाबतची सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्या अगोदर आपल्या एनएक्स मराठी YouTube चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबतची अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो। त्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा टेलिग्राम ग्रुपवर विचारू शकता, आपल्याला नक्की प्रतिसाद मिळेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा अकोला जिल्हा सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या ऑफिशियल जाहिरातीवर आलेलो आहोत। गट अ संवर्गातील वैद्यकीय अधिकारी या पदाची ही रिक्रुटमेंट एकूण 10 रिक्त पदसंख्येसाठी या ठिकाणी होत आहे। त्यासाठी विहित शैक्षणिक अर्हताधारक उमेदवारांकडून या पदासाठी अटीच्या अधीन राहून ऑफलाईन पद्धतीने अर्ज इथे मागवल्या जात आहे। तर वैद्यकीय अधिकारी या पदाची ही रिक्रुटमेंट होत आहे। त्याकरता शिक्षण पात्रता MBBS ची पदवी असणारे व BMS ची पदवी असणारे उमेदवार इथे अर्ज सादर करू शकणार आहे। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, या पदासाठी शिक्षण पात्रतेसोबत वयाची अट सुद्धा लागणार आहे आणि या ठिकाणी या पदासाठी एकत्रित मानधन सुद्धा इथे दिल्या जात आहे। तर MBBS पदवी असणाऱ्या उमेदवारांकरता 56 वर्ष वयाची अट इथे देण्यात आलेली आहे। तर BMS डिग्री असणाऱ्या उमेदवारांकरता 38 वर्ष या ठिकाणी वयाची अट इथे देण्यात आलेली आहे। त्याकरता एकत्रित मानधन सुद्धा वेगवेगळे असणार आहे। MBBS करिता 75,000 रुपये एकत्रित दरमहा मानधन असणार आहे। तर BMS पदवी असणाऱ्या उमेदवारांकरता 40,000 रुपये एकत्रित दरमहा मानधन या ठिकाणी असणार आहे। तेव्हा जे उमेदवार या पदासाठी अर्ज करू इच्छित आहे किंवा एलिजिबल आहे, त्या पात्र उमेदवारांनी या पदासाठी नक्की इथे प्रयत्न करायचा आहे। थेट मुलाखतीच्या माध्यमातून या पदाची निवड केल्या जाणार आहे। तर कार्यालयाकडून विहित केलेल्या दिनांकास आपला अर्ज घेऊन मुलाखती करता त्या दिवशी हजर राहायचे। त्यासोबत आपली मूळ शैक्षणिक कागदपत्रे, इतर आवश्यक दस्तावेज व प्रमाणपत्रासह तुम्हाला मुलाखती करता हजर राहणे आवश्यक असणार आहे। जे उमेदवार या पदासाठी अर्ज सादर करतील त्यांनी या ठिकाणी मुलाखती करता हजर राहायचे। कंत्राटी तत्वावर मित्रांनो ही नेमणूक या ठिकाणी होणार आहे। तर जे उमेदवार या ठिकाणी अर्ज करणार आहे त्यांनी आपला अर्जासोबत एक फोटो, शैक्षणिक अर्हता, 3 वर्षाचे गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र, त्यासंबंधीचे दाखले, तसेच महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे किंवा भारतीय वैद्यकीय परिषदेचे नोंदणी प्रमाणपत्र, आंतरसाहाय्यता प्रमाणपत्र, अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र, तसेच मागासवर्गीय असल्यास त्यासंबंधीचा जातीचा दाखला किंवा जात पडताळणी वैधता प्रमाणपत्र इत्यादी सांशंकित कागदपत्राच्या प्रती त्या अर्जासोबत या ठिकाणी जोडणे आवश्यक आहे। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, कार्यालयाकडून कळवण्यात आलेल्या दिवशी तुम्हाला मुलाखती करता हजर राहायचे। तर मुलाखतीसाठी तुम्हाला तो अर्ज आणि त्या अर्जासोबत मूळ कागदपत्राच्या सांशांकित केलेल्या प्रती या ठिकाणी त्या अर्जासोबत जोडून दिलेल्या ठिकाणी दिलेल्या कालावधीत मुलाखती करता हजर राहायचे। तर अशा प्रकारे ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। वैद्यकीय अधिकारी या पदासाठी सादर करू शकणार आहे। तर अशा प्रकारची ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। संपूर्ण माहिती या पदभरतीची या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे। अर्ज या ठिकाणी कशा प्रकारे सादर करायचा आहे, ऑफलाईन पद्धतीने तुम्ही या ठिकाणी अर्ज इथे सादर करू शकता। त्या अर्जासोबत मूळ प्रमाणपत्राच्या सांशांकित केलेल्या प्रती या ठिकाणी जोडायच्या आहे आणि तो अर्ज या ठिकाणी घेऊन कार्यालयाकडून कळवण्यात आलेल्या दिनांकास तुम्हाला मुलाखती करता या ठिकाणी हजर राहायचे। तर मुलाखतीचा दिनांक, त्याचप्रमाणे स्थळ व त्यामध्ये बदल करणे किंवा मुलाखती प्रक्रिया रद्द करणे याबाबतचे सर्व अधिकार माननीय जिल्हाधिकारी अकोला यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी राखून ठेवण्यात आलेली आहे। तर सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी या विभागाच्या ऑफिशियल संकेतस्थळावर किंवा या विभागाच्या नोटीस बोर्डवर या ठिकाणी लावल्या जाणार आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी विभागाच्या संकेतस्थळावर किंवा नोटीस बोर्डवर या ठिकाणी दिल्या जाणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, वैद्यकीय अधिकारी या पदाची ही पदभरती 10 रिक्त पदसंख्येसाठी या ठिकाणी घेतल्या जात असून त्याची जाहिरात महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा अकोला जिल्हा
सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली होती. 11 महिन्याच्या कालावधीसाठी वैद्यकीय अधिकारी या पदाची रिक्रुटमेंट होत आहे. त्याकरता विविध शैक्षणिक अर्हताधारक उमेदवारांकडून या पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज इथे मागवले जात आहेत. तर अशा प्रकारची ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली होती. जे उमेदवार या पदासाठी अर्ज करू इच्छित आहेत त्यांनी नक्की या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा आहे. तर त्या संबंधीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी YouTube चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.